नमस्कार दादा. नमस्ते. नाव काय म्हटला? वैभव शंकर पाटील, नागाव निमणी. नागाव निमणी, तालुका तासगाव. बर. आता किती एकर ऊस आहे तुमचा आता? हे 1.5 एकर आहे. बर. किती दिवस झाले या ऊसाला? हे 7 महिने झाले. 7 महिने झाले. किती वर्ष झालं ऊस शेती करताय? ऊस शेती करते 15 वर्ष झाले. 15 वर्ष झाले. बरं, ह्या वर्षी कसा आहे ऊस? त्यावरती 1 नंबर ऊस आहे. प्रत्येक वर्षीपेक्षा? हो, प्रत्येक वर्षी चांगला आहे. बर. कशामुळे झालं बरं हे शक्य? शुगर किंग आणि क्रॉपटॉनमुळे झाले. शुगर किंग आणि क्रॉपटॉन किती वर्ष झालं वापरताय शुगर किंग? हे आता पहिल्यांदाच वापरले. पहिल्यांदाच वापरायला लागलाय. होय, होय. बरं, किती वेळा वापरले आता? हे आतापर्यंत याला 2 आवड्या आणि 3 फवारण्या झाले. 2 आळवण्या 2 फवारण्या. मग ह्याच्या अगोदर जे तुम्ही ऊस शेती करत होता त्याच्यापेक्षा ह्या वर्षी रिझल्ट कसा वाटतोय तुम्हाला? 1 नंबर रिझल्ट आहे. 1 नंबर आहे. आंतरपीक आपलं हळद होतं. आंतरपीक हळद घेतलेलं आहे. हळदी पण उत्पन्न चांगलं निघालं. मग हळदीला पण लागवड पडलं म्हणायची. होय होय. हळदीला सेपरेट टाकलेलं का ऊसातच दिलं हळदीला मिळालं? हळदीला ह्याला लेटर टाकल्यामुळे त्याला सगळ्यालाच पडले ते. सगळ्यालाच पडले. होय. मग हळद सुद्धा जोरात आली. हा 1 नंबर होतो. मग वाढीव निघाल्या हळद या वर्षी? होय, निघाले. निघाल्या. होय. म्हणजे आता तुम्हाला इथून पुढे सुद्धा आंतरपीक म्हणून जर हळद घेतली, आता काय आहेच माझा आता प्लॉट दुसऱ्या प्लॉट मध्ये आता आहे लावलेच नाही. बरं. तो प्लॉट किती एकर आहे? ते आता 3.5 एकर आहे. बरं. मग थोडक्यात आता तुम्ही समाधानकारक आहे? होय, 1 नंबर. बरं. प्रत्येक वर्षी जी रासायनिक खताचे प्रमाण वापरताय काही कमी झाले का? असं प्रमाण निम्म्यावर आणले तर. निम्म्यावर आले. होय. बरं. किती खर्च येत होता एकरी? इकडे आता कसं 40-50 रुपये एकरी खर्च येतो. बरं. काही खर्च कमी झाला का यावर? होय, ह्या वर्षी आता 25,000 रुपये खर्च केला. बर. की फक्त आता तुमच्या हातात असलेल्या क्रॉपटॉन आणि शुगर किंग मध्ये शक्य आहे, शक्य झालं. पण समाधानकारक आहे हो, 1 नंबर. तुम्ही. इतर शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही? सगळ्यांनी हे वापरलं पाहिजे बरं. आणि शेतीचा खर्च कमी करतात जास्त उत्पन्न काढलं पाहिजे. कारण आपला शेतकरी राजा कसा आहे, दुसऱ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा शेतकरी मित्रावर विश्वास होय ठेवतो. होय होय. त्यामुळे तुम्ही त्यांना सांगू शकताय. हो, सांगणार की त्यांना. बरं. त्यांना सुद्धा असा फायदा होईल असं वाटतंय का तुम्हाला? होय होय, नक्की होणार. बरं. धन्यवाद. हो.